जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये हिवाळा स्पेशल औषधी गुणधर्म असलेले मेथी लाडू बनविणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 150 ग्रॅम मेथी। मेथी दाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुणधर्म आहेत। मेथी निवडून घेतली, मिक्सरला बारीक काढून घेते। थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरी मेथी लाडू करायलाच पाहिजे। अशी बारीक काढायची। ही बारीक काढलेली मेथी पावडर गाळून घेते। केसांसाठी, हाडं मजबूत करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, सांधेदुखी यासाठी मेथी उपयुक्त आहे। बाळंतिणीसाठी तर आवर्जून मेथी लाडू बनवितात। अशी सगळी मेथी मिक्सरला बारीक करून गाळून घेतली। मेथी पावडर दुधामध्ये भिजवायची आहे। त्यासाठी अर्धा लिटर दुधात भिजविल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो। 150 ग्रॅम मेथीला अर्धा लिटर दूध पाहिजे। असं भिजवून घ्यायचं। झाकण ठेवून 10 ते 11 तास भिजत ठेवते। रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल। 11 तासानंतर हे बघा, मेथी छान भिजलेली आहे, छान फुललेली आहे। मेथी लाडूसाठी लागणारं साहित्य: खोबरा किस 250 ग्रॅम। पांढरा शुभ्र खोबरा डवल आणून घरी किस बनविला। घरी तयार केलेली खारीक पावडर 250 ग्रॅम। डिंक 200 ग्रॅम। या लाडूमध्ये देशी खांड साखर वापरणार आहे, 300 ग्रॅम। सुंठ 20 ग्रॅम। अक्रोड 100 ग्रॅम। असं अक्रोड घ्यायचं। तूप अर्धा किलो। गोडंबी 100 ग्रॅम, याला रानमेवा म्हणतात। बदाम 100 ग्रॅम। किशमिश 50 ग्रॅम। काजू 100 ग्रॅम। पिस्ता 100 ग्रॅम। इलायची 10 ग्रॅम। 2 जायफळ। चारोळी 10 ग्रॅम। खसखस 25 ग्रॅम। 1 वाटी गव्हाची कणिक। सर्वात आधी डिंक तळून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तूप, डिंक तळायला भरपूर तूप पाहिजे, लागेल तसे टाकायचे। तूप गरम झाल्यावर थोडा थोडा डिंक टाकून तळून घ्यायचा। डिंक थोडा थोडाच तळायचा, नाहीतर आतमध्ये कच्चा राहील, लाडू खाताना कचकच लागेल। डिंक आतपर्यंत तळला गेला पाहिजे, असा फुलायला पाहिजे। थोडा रंग बदलला की समजायचं आतपर्यंत तळला गेला। थोडा बारीक असेल तर छान तळला जाते, असा तळायचा। थंडीच्या दिवसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी डिंक उष्ण असल्यामुळे याचं सेवन करणं फायदेशीर आहे। असा सर्व डिंक तळून घेतला। एका मोठ्या भांड्यात काढते, म्हणजे सर्व साहित्य मिक्स करायला बरं राहील। तळलेला डिंक मॅशरने थोडा बारीक करून घेते। तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता। माझ्याकडे या लाडूमध्ये डिंक भरपूर टाकलेला आवडते, म्हणून मी थोडा जास्त घेतला। तुमच्या आवडीनुसार साहित्य कमी अधिक करायचं। त्याच कढईमध्ये राहिलेल्या तुपात बदाम, काजू 1 मिनिट परतून घेते। 1 मिनिटानंतर त्यात पिस्ता, हे सर्व 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटानंतर असं काढून घेऊन त्याच कढईमध्ये अक्रोड 1 मिनिट भाजायचं। लवकर भाजलं जाते, काढून घेते। गोडंबी, या लाडूमध्ये गोडंबी तर असायलाच पाहिजे। 1 चमचा तूप 1 मिनिट परतून घेते। गोडंबी हा रानमेवा आहे। हे सर्व साहित्य हिवाळ्यात आपल्याला ऊब देते। किशमिश 1 चमचा तुपात 1 मिनिट भाजून घ्यायचा। असा छान फुलतो। 1 मिनिटानंतर काढून घेते।
घरी तयार केलेली खारीक पावडर 1 चमचा तूप टाकून हलकीशी भाजून घेते. यातील मॉइश्चर कमी व्हायला पाहिजे. 2 मिनिट लो फ्लेमवर भाजून घेतली. हे यात काढून घेते. आता भाजू खोबरा किस. खोबरा किस मस्त कुरकुरीत होईपर्यंत लो फ्लेमवर भाजायचा. जास्त वेळ लागत नाही. हलकासा रंग बदलेपर्यंत असा कुरकुरीत भाजून घ्यायचा. थोडा वेळ थंड होऊ देते. तळलेल्या डिंकमध्ये खारीक पावडर, किशमिश, त्याच कढईमध्ये 1 वाटी कणिक तुपावर भाजायची. लो फ्लेमवर छान सुवास येईपर्यंत खमंग भाजायची. कणिक भाजताना लागेल तसं तूप टाकायचं. कणिक छान भाजली गेली पाहिजे. यामध्ये 1 चमचा तूप, त्यात खसखस तुपावर छान परतल्यावर यामध्ये चारोळी, कणिक खमंग भाजल्यावर शेवटी सुंठ पावडर टाकायची. मिक्सरला बारीक केलेली सुंठ पावडर. कणिक अशी छान खमंग भाजून घेतली. काढून घेते. खोबरा किस हाताने असा बारीक करून घ्यायचा. भाजल्यामुळे कुरकुरीत झालेला आहे. यामध्ये खोबरा किस, हे तुपात भाजलेले ड्रायफ्रूट मिक्सरला असं जाडसर फिरवून घेतले. तेही यामध्ये टाकते. ड्रायफ्रूट बारीक न काढता थोडं जाडसर काढायचं. हे सर्व मिक्स करते. सगळ्यात शेवटी मेथी भाजायची. कढईमध्ये तूप, त्यात दुधात भिजवलेली मेथी. मेथी दाण्यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. मेथी भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. अशी मोकळी करून घ्यायची. लो टू मीडियम फ्लेमवर भाजायची. तुपात भाजल्यामुळे, दुधात भिजविल्यामुळे मेथीचा कळवटपणा कमी होतो. डायबेटीस असणाऱ्यांना मेथी खायला सांगतात. बाळंतिणीला आवर्जून मेथी डिंक लाडू देतात. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी शेअर करा. आणखी 2 चमचे तूप टाकते. मेथी छान खमंग भाजायची. कडू असल्यामुळे मेथी खाल्ल्या जात नाही. लाडू बनविले की आवडीने खाल्ले जाते. असा रंग बदलत आहे. यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजायची. असं तूप सुटत आहे. तूप सुटेपर्यंत भाजायची. मेथी छान भाजल्या गेली. रंग पण छान आला आहे. यात मिक्स करते. बारीक केलेली इलायची, जायफळ, हे शुद्ध देशी खांड, साखरचाच प्रकार आहे. गूळ किंवा पिठी साखर न वापरता आपण शुद्ध देशी खांड वापरू शकतो. साखरेपेक्षा कमी गोड असते. आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे सर्व साहित्य मिक्स करते. हाताने एकजीव करून घ्यायचं. सर्व मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे. या पद्धतीने एकदा लाडू करून बघा. खूप छान बनतात. अजिबात कडू होत नाही. लाडू छान बांधला जात आहे. अजिबात कडू नसलेले औषधी गुणधर्मयुक्त मेथीचे लाडू. असे सर्व लाडू बांधून घेतले. या साहित्यात मीडियम साईजचे 65 लाडू तयार झाले. लाडू बघू कसा झाला. बघा किती छान लाडू बनला आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत आवडीने खातील असे मेथी लाडू. अर्धा किलो तूप घेतलं होतं, त्यातील एवढं राहिलं. अजिबात कडू न होणारे असे मेथी लाडू करून बघा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.